लोकप्रिय रामायण मालिकेतील बिभीषणची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा रहस्यमय मृत्यू। साधारण 40 वर्षापूर्वी रामानंद सागर यांची रामायण मालिका संपूर्ण देशात लोकप्रिय झाली होती। त्यात रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण म्हणून ज्याने ऍक्टिंग केली होती ते बिभीषण यांचा कलाकार याचा रहस्यमय अंत झाला। रेल्वे रुळावर एक असं चित्र, एक असा फोटो व्हायरल झालाय की ज्याने देशाला धक्का बसलाय। हे प्रकरण वरवर पाहता साधं वाटत होतं, पण पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा यातलं जे सत्य समोर आलं त्याने देश आणखीनच हादरलाय। आजपासून साधारण 39 वर्षापूर्वी भारतीय टीव्हीवर एक मालिका आली होती ज्याने संपूर्ण देशाला अक्षरशः वेड लावलं होतं। त्या मालिकेचं नाव होतं रामानंद सागर यांचं रामायण। दर रविवारी सकाळी सुरू झाली की गाव असो किंवा शहर, प्रत्येक घरात टीव्ही समोर लोक बसलेले दिसायचे। रस्ते ओस पडायचे, दुकानं बंद व्हायची, जणू काही संपूर्ण देश एका कथेत हरून जायचा। ही कथा होती प्रभू श्रीराम धर्म आणि अधर्माच्या लढ्याची, आणि या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून गेलं होतं। श्रीराम असो किंवा सीता असो किंवा लक्ष्मण किंवा रामन, प्रत्येक कलाकाराने इतकं जिवंत काम केलं की लोक त्यांना खऱ्या आयुष्यातही त्या पात्राच्या रूपात पाहू लागले होते। आणि याच मालिकेतील एक असं पात्र होतं जे रावणाचा भाऊ असूनही धर्माच्या बाजूने उभं राहिलं। ते पात्र म्हणजे विभीषण, लंकेचा राजकुमार पण मनाने अत्यंत धार्मिक आणि प्रभू श्रीरामांचा निस्सीम भक्त। रामायण पाहणाऱ्या प्रत्येकाला विभीषण आठवतो, कारण त्याने सत्याची साथ दिली, अधर्माविरोधात उभं राहण्याचं धाडस दाखवलं। पण तुम्हाला माहिती आहे का, या पात्राला जिवंत करणाऱ्या कलाकाराच्या आयुष्याचा शेवट मात्र अत्यंत वेदनादायक आणि रहस्यमय पद्धतीनं झालाय। या कलाकाराचं नाव होतं मुकेश रावल, ज्याने आपल्या अभिनयाला विभीषण या पात्राला अशी जिवंतता दिली होती की आजही अनेक लोक त्याचा चेहरा आठवतात। आणि त्या काळातील प्रेक्षकांना असं वाटायचं की जणू खरोखर विभूषणच त्यांच्या समोर उभा आहे। रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेने अनेक कलाकारांना प्रचंड प्रसिद्धी दिली। त्यातले काही कलाकार पुढे मोठे स्टार झाले, तर काही जणांनी शांत आयुष्य जगण्याचा मार्ग निवडला। पण विभीषणाची भूमिका साकारणारे मुकेश रावल यांच्यासाठी ही मालिका म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरली। विभीषणची भूमिका करताना त्यांनी इतकं मनापासून काम केलं की त्या काळात त्यांना देशभरातून खूप प्रेम मिळालं। आणि कार्यक्रमामध्ये लोक त्यांना विभीषण म्हणूनच ओळखू लागले। त्यांच्या आवाजातला शांतपणा, त्यांच्या चेहऱ्यावरची गंभीरता आणि धर्माची बाजू घेणारा स्वभाव हे सगळं इतकं प्रभावी होतं की प्रेक्षक त्यांच्यावर फिदा झाले होते। पण पडद्यावर इतका आदर्श दिसणाऱ्या कलाकाराच्या आयुष्यात पुढे अशी एक घटना घडली की ज्याने सगळ्यांना धक्का बसला। कारण अचानक एक बातमी आली की रामायण मालिकेतील विभीषणची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश रावल यांचा मृतदेह मुंबईच्या रेल्वे रुळावर सापडला आहे। ही बातमी ऐकून अनेकांना विश्वास बसत नव्हता, कारण की ज्यांना लोक धर्म आणि सदाचाराचं प्रतीक मानत होते त्या कलाकाराचा असा शेवट होईल याची कल्पनाच कुणी केली नव्हती। सकाळी साधारण 9:30 वाजण्याच्या सुमारास बोरिवली आणि कांदिवली या स्थानकाच्या मधल्या रेल्वेच्या ट्रकवर एक मृतदेह आढळला। सुरुवातीला कोणाला माहिती नव्हते की हा मृतदेह कोणाचा आहे। रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला। जेव्हा हळूहळू ओळख पटली तेव्हा समोर आलं ते नाव, जे ऐकून सगळा देश स्तब्ध झाला। कारण तो मृतदेह दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नव्हता, तर रामायणमधील विभीषण म्हणजेच मुकेश रावल यांचा होता। घटनेभोवती अनेक प्रश्न निर्माण झाले। काही दिवसांनी समोर आलेले एका सीसीटीव्ही फुटेजने या संपूर्ण प्रकरणाला आणखी एक गूढ आणि धक्कादायक वळण दिलं। आणि पुढे जे घडलं ते ऐकून अनेक चाहत्यांच्या डोळ्यातून पाणी आलं। मुकेश रावल यांची मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली, कारण की अनेक कलाकारांना चाहत्यांना हा धक्का सहन करणं कठीण जात होतं। जे लोक कालपर्यंत त्यांना पडद्यावर पाहून प्रेरणा घेत होते तेच लोक अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून अवाक झाले होते। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला, कारण की रेल्वे रुळावर सापडलेला त्यांचा देह आणि त्यामागचं कारण हे समजणं आवश्यक होतं। सुरुवातीला अनेक अफवा पसरू लागल्या। काही लोक म्हणत होते अपघात असू शकतो, किंवा काही लोक म्हणत होते त्यांनी स्वतःच टोकाचा निर्णय घेतला। पण खरी गोष्ट काय हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आसपासच्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली। आणि त्यानंतर जे सत्य समोर आलं, जो व्हिडिओ समोर आला तो अत्यंत धक्कादायक होता। त्या फुटेजमध्ये मुकेश रावल रेल्वे ट्रॅक जवळ चालताना दिसत होते। काही क्षण ते उभे राहतात, अचानक समोरून येणाऱ्या ट्रेनच्या दिशेने पुढे जाताना दिसतात। काही सेकंदात ती ट्रेन त्यांच्यावरून जाते। हे दृश्य पाहणं अत्यंत वेदनादायक होतं, कारण ज्या कलाकाराने लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं त्यांचा असा शेवट कुणालाच होईल असं अपेक्षित नव्हतं। या फुटेजमुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली, पण त्याच वेळी मनात एक मोठा प्रश्नही उभा राहिला की एवढा प्रसिद्ध कलाकार इतक्या तणावातून का जात होता? अभिनय क्षेत्रातील काम कमी झालं
की वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. जे लोक पडद्यावर नेहमी मजबूत दिसतात ते कधी कधी आयुष्यातल्या संकटासमोर खटून जातात. आणि हेच एक वेदनादायक उदाहरण ठरलं. त्यांच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का होता, कारण सुरुवातीला त्यांच्या देहाची ओळख पटवण्यासाठी वेळ लागला आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर मुलाखतीत त्यांच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली, त्यांच्या कामाची आठवण काढली. काहींनी सांगितलं की मुकेश रावल हे अत्यंत साधे आणि शांत स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांना प्रसिद्धीचा कधीही गर्व नव्हता. ते नेहमी आपल्या कामावर प्रेम करणारे सहकलाकार होते. रामायण मालिकेत काम करताना त्यांनी आपल्या सहकलाकारांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते. सेटवर नेहमी सकारात्मक वातावरण ते निर्माण करायचे. पण आयुष्य कधी कधी अशा वळणावर आणून उभं करतं की जिथे माणूस स्वतःलाच हरवून बसतो. कदाचित मुकेश रावल यांच्या आयुष्यात असंच काहीतरी घडलं असावं, मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी ते नेहमीच त्या विभीषणच्या रूपात जिवंत राहतील. त्यांनी सत्याची बाजू घेतली आणि धर्मासाठी उभं राहण्याचं धाडस दाखवलं. पण या कहाणीमध्ये अजून एक भावनिक बाजू आहे, एक असा ट्विस्ट आहे जे या लोकांना माहिती नाहीये. ती म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसामध्ये घडलेल्या काही घटना, ज्या त्यांच्या मनस्थितीबद्दल खूप काही सांगून जातात. संघर्षाची आणि यशाची कहाणी होती. त्यांनी अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात मेहनत घेतली होती आणि रामायण मालिकेने त्यांना देशभरात ओळख मिळवून दिली. पण मनोरंजन विश्वात प्रसिद्धी जितक्या वेगानं मिळते तितक्याच वेगानं ती कमी होते आणि कलाकारांना बदल स्वीकारणं कठीण जातं. अशा वेळी एकेकाळी हजारो लोकांच्या प्रेमात नांदेलं आयुष्य अचानक शांत आणि एकाकी होऊन जातं. कधी कधी एकाकीपणाची भावना मनाला खूप त्रास देते असं सांगितलं जातं. मुकेश रावल यांच्या आयुष्यात अशाच काही भावना निर्माण झाल्या होत्या. त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की ते काही दिवसापासून खूप शांत होते आणि फारसं कोणाशी बोलत नव्हते. कदाचित त्यांच्या मनात अनेक विचार चालू होते जे कोणालाही समजले नाहीत. पण त्यांच्या चाहत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी ते आजही या महान मालिकेचा एक अविस्मरणीय भाग आहेत. कारण रामायण ही फक्त एक मालिका नव्हती, तर ती आजही एका महान मालिकेचा एक अविस्मरणीय भाग आहेत. कारण रामायण ही भारताची संस्कृती आणि मूल्याची ओळख देणारी एक अजरामर कथा होती. त्या कथेत विभीषण सारखं पात्र नेहमी लोकांना सत्य आणि धर्माची आठवण करून देत राहील. मुकेश रावल यांनी आपल्या अभिनयातून हे पात्र इतकं प्रभावीपणे केलं की अनेकांना आजही त्यांचा आवाज आणि चेहरा आठवतो. जेव्हा कधी रामायणाची चर्चा होते तेव्हा विभीषणाचा उल्लेख नक्कीच केला जातो. त्यामुळे जरी ते आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कामामुळे ते कायम लोकांच्या स्मरणात राहतील. कदाचित हीच एका कलाकाराची सगळ्यात मोठी गोष्ट असते की त्यांचं काम काळाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या मनात जिवंत राहतं. म्हणून आज आपण त्या महान कलाकाराला आदरांजली वाहतो, ज्याने आपल्या अभिनयाने लाखो लोकांना रामायणाची कथा जिवंत करून दाखवली. त्याच्या आयुष्याची वेदनादायक शिकवण देणारी कहाणी एक गोष्ट आपल्याला नक्की शिकवते, ती म्हणजे प्रसिद्धी आणि यश असलं की माणसाच्या आयुष्यात भावनिक संघर्ष समजून घेणं महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक चमकत्या चेहऱ्यामागे कधी कधी एक विचित्र शांत वेदना लपलेली असते. कदाचित म्हणूनही आजही चाहते त्यांची आठवण काढतात आणि मनापासून म्हणतात, पडद्यावरचा तो विभीषण आजही त्यांच्या हृदयामध्ये जिवंत आहे. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं कमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.